नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वागवान एज्युकेअर आणि कन्सल्टन्सीमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण एक महत्त्वाचा टप्पा बघूया। नीट UG 2026साठी चॉईस फिलिंग हा खूप महत्त्वाचा टप्पा आहे। आता हे चॉईस फिलिंग करताना मुलं खूप साऱ्या चुका करतात आणि त्यामध्ये त्यांना हवं ते कॉलेज मिळत नाही। तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की त्या कोणत्या चुका तुम्ही टाळाव्या। तर सर्वात अगोदर आपण बघूया, फक्त टॉप कॉलेज न निवडता, म्हणजे काही मुलं काय करतात की मार्क्स चांगले असूनही फक्त टॉप कॉलेजला प्रेफरन्स देतात। टॉप कॉलेजला प्रेफरन्स न देता मागील इयरचा म्हणजे 2025चा CET सेलवर कट ऑफ दिलेला आहे, रँक दिलेली आहे, त्यानुसार कॉलेजची निवड करणे। त्यानंतर सीट मॅट्रिक्समध्ये कोणत्या कॉलेजला कोणती कॅटेगरीची जागा आहे, आपली आहे की नाही, किती आहेत याचा अभ्यास करून तुम्ही चॉईस फिलिंग करू शकता। दुसरा, कॉलेज प्रेफरन्स चुकीच्या क्रमाने ठेवणे, म्हणजे टॉपच कॉलेज निवडणे, काही लो कॉलेज सोडून देणे, तर ही चूक बहुतांश विद्यार्थी करतात, तर ती चूक होऊ नये। त्यानंतर मागील कट ऑफ न पाहता चॉईस फिलिंग करणे, म्हणजे काही स्टुडंट मार्क्स चांगले असूनही जवळपास सर्वच कॉलेज टाकून देतात आणि त्यामध्ये त्यांना हवं ते कॉलेज मिळत नाही। तर अशा वेळेस काय करायचं, जर एखादा विद्यार्थी OBC कॅटेगरीचा असेल तर अगोदर मागील इयरचा OBC कॅटेगरीचा कॉलेज वाईज रँक पाहायचा, देन मार्क्स पाहायचे आणि त्यानुसार आपले मार्क्स आणि यावेळेची रँक याची तुलना करून एक यादी तयार करायची आणि नंतर चॉईस फिलिंग करायची। त्यानंतर काही मुलं फक्त 1, 2, 3 कॉलेजेस त्यामध्ये फील करतात, जसे की एखाद्या विद्यार्थ्याला 590+ मार्क्स आहेत, जनरली चांगले मार्क्स आहेत, त्या विद्यार्थ्याला स्वतःचा कॉन्फिडन्स असतो की मला हे कॉलेज मिळेलच, मग तो काय करतो की 5च कॉलेज टाकतो किंवा 3च कॉलेज टाकतो आणि यामध्ये चूक अशी होती की त्या 3 कॉलेजचा कट ऑफ हाय जातो आणि बाकीचे कॉलेज आपण फील न केल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी सीट मिळत नाही। तर ही चूक टाळा। त्यानंतर फायनल लॉक, जेव्हा आपण कॉलेज सर्व यादी त्यामध्ये फिल करू, परत एकदा पूर्ण चेक करणे आणि चेक झाल्यानंतरच फायनल लॉक करा। अशा चुका तुम्ही टाळा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांना शेअर करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमची व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे, त्याद्वारे तुम्ही ग्रुपला जॉईन होऊ शकता। थांबू या ठिकाणी, धन्यवाद।